आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील शिवाजी चौफुलीवर शिंदखेडा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी जगाचा पोशिंदा शेतकरी आणि लाडक्या बहिणींविरोधात अपशब्द वापरल्याबद्दल जोडे मारो आंदोलन आणि जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे। भाजपाचे बबनराव लोणीकर हे आमदार असून देशाचे पंतप्रधान मोदीजींनी तुझ्या बापाला 6,000 रुपये पेरणीला दिले, तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आहेत, पायातले बूट चप्पल सुद्धा आमचेच आहे, तुमच्या आई बहिणी बायकोला लाडक्या योजनेचे पैसे आमच्या सरकारने दिले आहेत, शेतकऱ्यांना कपडे चप्पल उदरनिर्वाहासाठी पैसे सर्व सुविधा पुरवतो, तसेच लाडक्या बहिणीला पैसे सरकारच देत आहे, असे उपरोधिक हिनावह वक्तव्य नुकतेच त्यांनी केल्यामुळे संबंध महाराष्ट्रातील शेतकरी आणि लाडक्या बहिणींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील शिवसेनेच्या वतीने शिवाजी चौफुली वर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बबनराव लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केले आणि जाहीर निषेध व्यक्त केला। तसेच आमदार लोणीकर कुठेही दिसतील त्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्या असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले। या प्रसंगी शिवसेना उभाटाचे धुळे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील, भाईदास पाटील, तालुका प्रमुख गिरीश देसले, शहराध्यक्ष संतोष देसले, माजी शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, सागर देसले, दोडाईचा शहराध्यक्ष शैलेश सोनार, कल्याण पाटील, ईश्वर पाटील, योगेश इशी, SD पाटील, विष्णू चव्हाण, मुकेश कोळी, गौतम कोळी यांसह बहुसंख्येने पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे जालना जिल्हा भरपूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर हे आमदार आहेत। मंत्री पण होते, पण निर्लज्जेचा कळस भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी गाठलेला आहे। मागे रावसाहेब दानवे याने शेतकऱ्यांना साला म्हटलं होतं, तो घरी बसलाय। आता या बबनराव लोणीकरची वेळ आलेली आहे। आमचा शेतकरी बांधव हा कष्ट करतो, काबाड कष्ट करतो आणि त्याच्या मालावरती, त्याच्या कपड्यांवरती, त्याच्या चपलांवरती अरे हरामखोर तुम्ही 18% GST लावतात। जगामध्ये कुठं जेवढा टॅक्स भरत नाही शेतकरी, एवढा टॅक्स माझ्या या भारतामध्ये शेतकरी भरतो आणि त्या शेतकरीच्या जीवावर तुमचे चप्पल, तुमचे कपडे, तुमच्या पंतप्रधानाचे जे पॉश राहणं आहे ना, जो खर्च आहे ना, तो माझा शेतकरी बांधव उचलतो। तुम्ही नाही देत शेतकऱ्यांना, माझा शेतकरी तुम्हाला देतो। आणि जगाच्या पोशिंद्याबद्दल तुम्ही असा अपशब्द बोलतात, लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे। बबन्या तुझं आता बरं होणार नाही। मी तर म्हणतो सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र व्हावं आणि या बबनराव लोणीकरांची जिथं जिथं दिसला याला जोड्याने तुडवा, याला चपल्याने तुडवा, याला सोडू नका आणि वेळ आली तर याची जीभ छाना। शेतकरी बांधव तुम्ही पण जागे झाले पाहिजे। आपण 2012 मध्ये त्याच्यापूर्वी कापसाचे भाव, कडधान्याचे भाव हे चांगल्यापैकी मिळत होते आणि पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, नंतर फवारणीचे, बी भिजवायचे भाव, खतांचे भाव हे खूप दुपटीने कमी होते। आता दुपटीने त्यांचा भाव वाढला आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही। अरे तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या, शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या। आमचा शेतकरी तुमच्याकडे कधी भीक मागायला येणार नाही। तुम्ही उलट आमच्याकडे भीक मागणार आणि आमच्या पैशांवर तुम्ही जगणार। आणि अशा या बबनराव लोणीकरांचा आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिंदखेडा तालुका, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आम्ही जाहीर या बबनरावचा निषेध करतो, बबनराव लोणीचा निषेध करतो। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोडो मार आंदोलन बबन लोणीकरला करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल, मुलांच्या बाबतीत असेल, अशा मोठ्या प्रमाणावर बबन लोणीकरने या ठिकाणी शेतकऱ्यांना जे पेरणीसाठी पैसे मोदी देतो, बायका बहिणी आईंना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सरकार पैसे पुरवते, पोरांना जे डबडं जे काही मोबाईलचं घेण्यासाठी आम्ही पैसे देतो आणि कपडेसुद्धा आम्ही देतो, चपलासुद्धा आम्ही देतो। अशा प्रकारे अवहेलनाकारक शेतकऱ्यांवर, महिलांवर बोलणाऱ्या लोणीकरचा आम्ही धिक्कार करतोय। या ठिकाणी जोडेमार आंदोलन करतोय। सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेले
आम्ही 8% GST घेतो आणि स्वतः आम्ही सरकारला पोचतो। आम्हाला सरकारपासून काही नको पाहिजे, फक्त सरकारपासून आम्ही भाव द्या, आम्ही सरकारला पोचायला तयार आहोत शेतकरी। आणि लोणीकर शेतकऱ्यांविरुद्ध बोलणारा लोणीकरचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हा जर असंच बोलेल तर आम्ही त्याच्या विरुद्ध भारतभर आंदोलन करणार, शेतकरी मिळून, सर्व शेतकरी मिळून। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।